ह्या बायका कधी येते तर किती वखत झाला बापा, पण इथं बसलो आहे तरी पण ते आल्या नाही अजून. काय कामाला त्याचा टाइम आहे का बापा ह्या? माय शांती देणं, एखादा आवाज देणं. लय उशीर झाला ना बापा. बाया बायाले समजत नाही काय माहित बापा. हो ना बिचारे, कशा आहे काय माहित बिचारे बाया. 5 वाजता उठलं म्हणजे होत नाही का धंदा, बरोबर बरोबर होते धंदा. आणि त्या उठते मार 6-7 वाजता, तर काय होणार आहे बाबा त्याच्या 8 वाजेपर्यंत. तसं नसते चित्राबाई. कसं आहे ते, तू यानं माझ्या संसारात फरक राहते. कोणाच्या घरी 2 पाहुणे, कोणाच्या घरी 4 पाहुणे, कोणाच्या घरी 4 माणसं, कोणाच्या घरी 4 बाया. कामही तेवढेच वाढते, मग प्रत्येकी एका एका माणसामागं काम वाढते. तसेच आहे ना, घरच्या बाईला उशीर होतेच आता. काय लागली गोष्ट बाईच्या जातीले. हो ते बरोबर आहे बाई तुझं. तरी पण बिचारी असं कामाचं वखत आता घरधनी काय म्हणून तो, तर घरधनी काय म्हणून सांग. एवढा वखत लावला म्हणून तुम्हाला. अव असं असते बाई शांता, जेवढा लवकर जाऊ तेवढा लवकर वापस येऊ, जेवढ्या उशिरा जाऊ तेवढी ऊन अंगावर पडन. मग अजून ते जीवाची वाकी केल्यापेक्षा म्हणून म्हटलं बाई मीनं. माझ्या काही मनाचा दुसरा अर्थ नाही आहे. हो काकी समजली ना मी. आणि का हो बाई शांता, त्या घरी 4-5 जण आहे तुम्ही, तुमचं कसं लवकर होते व? अव काकी मी स्वयंपाक गिपाक करून ठेवत असतो, बाकीचे सर्व काम माया पोरी करते. खोटी नाही बोलत, मी कमी काम करतो, मायाकडून होत नाही विचार. आता हातपायच दुखते मायवाले, तर मग माय पोरगीच करते काम घरचे. अव शांता त्या तरी पोरी करून ठेवते हो माय. हिच्या पोरी करूनच नाही ठेवत ना, दोघीच्याही पोरी करून नाही ठेवत, म्हणून यायला वखत होते बापा. नाही खरंच ना, मी एक गोष्ट सांगतो, त्या दोघी नाही काय पोरी भले डोक्यावर चढून घेतल्या, एवढ्या भरणे चढून घ्या बापा. तसं तसं केलेलं होते का काकी सांग बरं. आपलीच पोरगी आहे ना. नवऱ्याच्या घरी गेल्या सुख भेटते का तिला सांग बरं. म्हणून आपल्या घरी आहे तोपर्यंत सुख घेऊ द्या. त्याच्या मनात त्याने कामं केले तर ठीक, नाही केले तरी ठीक. मी तुम्हा पोरीले केले तरी ठीक म्हणतो बाई, नाही केले तरी ठीक म्हणतो. घरी जाऊन मी कामं करतो चांगली, कच्च 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 कच्च. मग लागन तर माझे दुखते अंग पाय, तरी पण मग मी तिला काहीच नाही म्हणत. काय करतो माय शांता बाई, लयच समजदार आहे व तू, लयच समजदार आहे बापा. कशीच काय तर काय माय धावत आली वाटते बाबा तू. हो ना माय, मला वाटलं गेले का काय बापा. हो ना, लय उशीर झाला का व. काय करू बिचारे, त्या घरच्या लेकरं पहिली काय सर्व कामं करून यायला लागते. पोट्टी काही काम नाही करत ना माय, तर सर्व कामं करून आपट निपट करून निरेपिरे करून आल्याशिवाय होतच नाही. बरं बरं जाऊ दे, आरामाने येत जा. एवढं काही घरी नको येत जाऊ, पण 8 पर्यंत येत जा. थोडं लवकर उठायचं बाई, एखादा तास, म्हणजे कसं आपल्याच जीवाची दगदग नाही होत मग. आली बापा मी. ना बाकीच्या बापा शांताबाई अजून तर आल्याच नाही हो, दिसूनच नाही राहिल्या मला. बरं तू आली ना, चल ना आता त्या म्हणे त्याच्या घरापासूनच येतो म्हणे. त्या काय इकडे येईन मग, त्यासाठी आम्ही एवढ्या दूर थांबलो बापा. अरे हा वाटते बरोबर आहे, त्याच्याच घराच्या रस्त्याने वावर आहे ना, बरोबर आहे, ठीक आहे चला मग. माय घे ना बापा, लवकर घे ना म्हणा. सांग ना तिले शालूले लवकर येत जा ना म्हणा. एवढा उशीर असते का बापा. रश्मी बाई तू घराकडून आली तर दिला नाही का बाई शालूले आवाज. अव काकी मी तिला 10 वेळा आवाज दिला बिचारे, तिला तिच्या घरात काही आवाज गेला नाही. मग मी काही तोंड फाडत बसली नाही बाबा तिथं. इकडे चालली आली मी झरा घेऊन. काय करतो होतच नाही तिचं लवकर. मार नकरा चक्रा वावरात झाली, काही नकरा चक्रा करत असते का सांग बरं. काय माय असं केल्यानं काम होत असते काय. असं केल्यानं काम होत असते का बापा. वक्तावर तयार राहावं लागते. किती काही 8 वाजता जातो म्हटलं तर आपले 10 कामं टाका लागते घरचे ना, पहिले जायला लागते बायासोबत. आता आपण आहे म्हणून थांबतो, बाकीच्या बायासोबत गेलं म्हणजे थांबत नाही ना त्या. सांग मग काय करतो, असं कोणी येऊ द्यायला नाही पाहत मग. हो ना बिचारे, सर्वेला आपापलं समजलं पाहिजे का, लवकर केलं पाहिजे बा. आता कोणी म्हणणार बोलणार नाही आपल्याला, म्हणून का आपण आपल्या मस्तीने जायचं का मग. शालूले फोन घेऊन लावणार बापा. लय वखत झाला ना, खरंच लय वखत झाला व. काकी आवाज मारून पाय ना एखादा, आली तर आली बाहेर. शालू 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 बाई शालू. शालनी शालनी शालू बाई शालू. राहू द्या बापा, राहू द्या. शालू म्हणता शालू घालाची आठवण येऊन जाईल, राहू द्या. हो ना बापा, आता बाबाची शालू 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 करून राहिली. एखाद्या साडेवाल्याने शालू आणून दिला असता, पण हे असलीवाली शालू आलो नाही अजून. माय समजत नाही का बापा इले. समजत नाही का म्हटलं, का लवकर सावकर काम केले पाहिजे आणि आलं पाहिजे म्हणून. एवढा वखत असते कामाला झाले. तिच्या घरचं वावरातलं काम होत आहे, तिच्या घरच्या वावरातलं काम येऊ दे बरं. तिने 7 वाजताच नेलं तर होड बांधतो मी. हो हो तेवढी हुशार आहे हो माहिती, तेवढी हुशार आहे ते. घरच्या कामाच्या वेळेस कसंच तिला लवकर जाग येते ना, कसंच नाही ते काय माहित. किती वेळ झाला बापा एका बाई एवढं अडून बसायला लागून राहिलं. हे असं करत असेल तर तिला कामाला नको येत जाऊ म्हणा. हो कामाला आले. हो मैंने तुमको चाहा, तुमसे प्यार किया, सब कुछ तुम पे यार अपना वार दिया. हो बन गई जोगन मैंने प्रीत का जोग लिया, ना सोचा ना समझा दिल का रोग लिया. परदेसी मेरे यारा वादा निभाना, मुझे याद रखना कहीं भूल न जाना. परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के, दिल तोड़ के.
शालू काय झालं व? हा, नवरा सोडून गेला का तुझ्यावाला? पाहिली का त्याने दुसरी? माय तुम्ही इथेच आहे का समोर? मी वाटलं विचार तुम्ही पुढेच गेल्या, मला उशीर झाला तर. मी चालली बाबा आपली गाणं म्हणत. काय माय शालू, जर अशी लाज वाटू दे ना बापा, एवढा उशीर असते का व? आ गुंडऱ्या आव्हानाचे. हो ना बिचारे, अजून त्यातही लवकर लवकर निघून राहिली तू, आणि त्यातही गाणी म्हणून येऊन राहिली मस्त. हा, परदेसी मेरे यारा छोड न जाना. बापा बापा बापा. अव ते कसं झालं बापा, मी लवकर येत होती पण मी घरी गाणे लावून ठेवले होते. ते गाणं एवढं मस्त वाजे व, एवढं मस्त वाजे ते होम थिएटरवर. तर बिचारे वखत कसं झालं मला माहीतच नाही पडलं. त्या गाण्यापायी मला तुमच्या आवाजच नाही ऐकायला आलं. तुम्ही आवाज दिलाच असं, मला दिला का आवाज तुम्ही? अमाय बाई, हो का व? पाय व, ह्या बुडेले असं वाटलं का बाई त्या नवरा सोडून गेला बापा. उठ, मी इथे एवढी हिरोईन सोडून तो दुसऱ्या कोणाजवळ जाणार आहे का? पाहिजे हा, हिरोईन स्वतःला समजशील, दुसरी हिरोईन राहीन तिकडे. चला आव बापा इथून लवकर. माय काव काकी, हे अमराई होय ना? अमराईवाल्यानं जर आपल्याला पाहिलं, आपल्याजवळ बिचारे कामाचे थैले आहे, नाही तर आपल्याला काढून काव धरू धरू. काय बोलू बिचारी अनु, सांग बरं आता काय करू बापा? मलाच तर जीव पाणी 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 झाल्यासारखा होऊन राहिला बापा, सारा जीव. अव बॉटल काढून पाणी नाही पिऊ शकून राहिली ही, सांग. बिचारे आपण फालतू आलो बापा इकडे, हे पाण्याच्या नावानं फालतू आलो बापा. बायासोबत गेलो असतं तर भटकलो नसतो बापा. होला बिचारे, आपण भटकलो का भटकवलं तर आपल्याला? आपण कधी भटकत नाही ना बिचारे. हे दूरचं वावर आहे ना हे जंगलातलं. माय अमराईतला माणूस आला तर काय म्हणून बापा. आणि अमराईतले माणसं राहते बिचारे एक बाहेर गावचे, गावातले माणसं नाही राहते. पाय मी का म्हणतो आता, भेऊन काम चालन नाही आपलं. हो, काम भेऊन चालन नाही आपलं. आपल्याला कस तरी आता इथून निघाच लागन बाई. हा, हुशारकीपणा कराच लागन. हा, माय अमराई काय लई लहान आहे का हो? हे किती मोठी अमराई आहे, आपण किती दूर आलो. हा, आणि कसा रस्ता भेटन बापा आपल्याला? माय काकी पाहू आता, ते सर्व देवाच्या हातात बापा. हा, चल पहिले आपण ज्या ज्या रस्ता भेटत होते त्या रस्त्याने जाऊ बापा. जिकून निघू तिकून, कोणाच्या वावरात बसून मार खाल्ल्यापेक्षा आपलं वाटीन लागलेलं बरं नाही का बापा? हो बिचारे, मलाही भेव लागून राहिलं हो बापा. अंगात सारं पाणी पाणी होऊन गेलं, अंगावरचे काटे उभे झाले बापा सारे. त्या बायका तिकडे वाट पाहत असं हो बापा. हो ना बिचारे, आपण फालतूच पाण्याचा लालच केला व, घरूनच 2-2 बाटला भरून आलो असतो तर जमलं असतं बापा. हो ना बिचारे, ते सोडून दे. अहो त्याच्यापेक्षा आपण नाही का त्या वावरात जायचीच वाट पाहा लागत होती. शांताबाई म्हणेच नाही का आपल्याला, अहो चला म्हणे आता थोडंसं दूर वावर आहे म्हणे, तिथे जाऊन मग पाणीच पिणं आहे म्हणे. पण मी सवय बापा, इथे जवळ आहे म्हटलं ना, कायची माय फसून गेली. कसं बापा आता? काही नाही, कोणाच्या आंब्याला काही हात लावू नका आणि आंबा काही तोडू नका, मनात काही लालच ठेवू नका बापा. फालतूचे अंगावर गोटे काही घेऊ नका. हो, 100 रुपये घेजा लागन तर तुम्ही कामावून आल्यावर, आणि मार्केटात जण आंबे आणजण कच कच घरी खा जा. इथं लालच काही दाखवू नका. आणि सांगून राहिले मी, आपण साध्या मनानं आलो आणि साध्या मनानं वापस चला. फालतू लालच काही करू नका आणि आपल्याला काही होणार नाही. हो, पाय बाई चित्रा, सर्व कामं करायची बाई, पण असं फसल्यावर अशी कामं नाही करायची. मी आता सांगून राहील तुले. हा, लालच काही दाखवू नको जास्त. मी तुला तोंडावर बोलून राहिली, त्याचा राग नको मारून घेऊ तू. तुला सवयच आहे म्हणून मी म्हणून राहिली. हा, नाही तर म्हणून म्हणशील का काकीनं काय म्हटलं बापा. हा, माणसानं अशी कामं नाही कराव का दुसऱ्या माणसानं त्याला सोबत यायला नाही म्हणाव. हा, सांगून राहिली बाई मी आताच. माय नाही हो काकी बापा, मला का चट्टी समजतं का हो तू? चट्टी समजाले? हा, एवढा भार नाही करायला लागत बापा काकी, लयच करतो बापा तू. नाही चित्राबाई, या गोष्टीत मी काही म्हणू नाही शकत, कारण की तुला सवयच आहे. आजचीच कामाला येऊन राहील तू, लय दिवसाची कामाला येऊन राहिली. बरं बरं, चला ना मग इथून बाहेरचं चला तुम्ही. चला. हो हो चला ना, आपण जासाठी चालू आहे इथून. काय फसलं म्हणजे निघणार नाही इथून बाहेर, अशातली गोष्ट नाहीये. पण कसं आहे, कोणाच्या आंब्याला हात नाही लावा. आंब्याला हात लावाले चांगलं नसते ते. आपलाच घरचा एखादा कापूस चोरी गेला तर आपलं मन कसं खाते आपल्याला. आणि त्याचा एखादा आंबा किती 10-20 रुपयाला खपते, तर नाही त्याचं मन दुकान. त्याला थोडी ना माहित आपण 1 तोडले का 2 तोडले म्हणून. म्हणून आपल्याहून दुसऱ्याला पाहा लागते.